नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी जॉईनिंग लेटरवरती साईन घ्यायची म्हणून आता अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते. ईश्वरीने अर्णवला मागूनच पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे त्याने त्याला ओळखलेलं नसतं. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजतो. ईश्वरी विचार करत असते की बॉसच्या केबिनमध्ये तर आली आहे, पण मात्र ते लेटरवरती साईन देतील का. तेवढ्यात लगेच ईश्वरीच्या हातून तो कागद खाली पडतो. ईश्वरी कागद उचलण्यासाठी इकडे आता खाली बसते आणि मग त्याच्यानंतर तिथेच बाजूला टेबल असतो. ईश्वरी गडबडीत उठायला लागते, पण मात्र तेवढ्यात तो टेबल ईश्वरीच्या डोक्याला लागतो. ती ओरडते आणि तेवढ्यात अर्णवला ईश्वरीचा आवाज ऐकायला जातो. अर्णव विचारतो की कोण आहे. अर्णव तिथे टेबलच्या दुसऱ्या बाजूला येतो आणि मग त्याच्यानंतर नेमकं कोण आहे हे पाहण्यासाठी आता खाली बसतो. आता तेवढ्यात अर्णव ईश्वरीला पाहतो. ईश्वरी अर्णवला पाहते आणि ते दोघे आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. ईश्वरी परत उठायला लागते तर परत तिच्या डोक्याला लागतं आणि मग त्याच्यानंतर ते दोघेही उठून उभे राहतात. अर्णव आता आणखीन चिडतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की इथपर्यंत पोहोचलीस तू. ईश्वरी आता गडबडत विचारते की तुम्ही इथे कसे काय, म्हणजे हे ऑफिस तुमचं आहे. अर्णव लगेच ओरडत म्हणतो माझं नाही तर मग कोणाचं असणार. बाहेर एवढा मोठा बोर्ड नाही बघितलास का, मग माहिती नसल्याचं नाटक कशाला करतेस, इथे कशाला आलीयस. ईश्वरी शांतपणे सांगत असते की मी इथे नोकरीसाठी आली आहे. पण मात्र अर्णव ओरडत विचारतो की तुला इथे नोकरी कोणी दिली, इथे काम करायचं तर सोड, पण माझ्या ऑफिसच्या अवतीभोवती फिरण्याची सुद्धा लायकी नाहीये तुझी. इथे का आलीयस बोल. अर्णव ईश्वरीवरती भयंकर चिडलेला असतो, मोठ्याने ओरडत असतो आणि त्याचा आवाज आता इकडे बाहेर स्टाफपर्यंत ऐकू जात असतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू शांतपणे चहा पित असते. तेवढ्यात लगेच राकेश जयूला तिथे हॉलमध्ये बसलेला पाहतो आणि कानाला फोन लावण्याचं नाटक करत बोलण्याचं नाटक करू लागतो की ओ बोला ना, मी डब्याचे रेट विचारायलाच तुम्हाला फोन केला होता. काय म्हणजे एका वेळेचे 200 रुपये, म्हणजे अहो दिवसाचे 400 रुपये होतात. आणि राकेशचं बोलणं सगळं जयूपर्यंत ऐकायला जात असतं. राकेश इकडे म्हणत असतो की नाही परवडणार मला, दिवसाचे 400 म्हणजे महिन्याचे 12,000 रुपये झाले. नाही नाही अजिबात नकोय मला, नाही मला डबा अजिबात नकोय. राकेश आता वेगच नाटक करत असतो. राकेश आता म्हणत असतो की डब्यापेक्षा आपला वडापावच बरा आहे. राकेश तिकडनं निघून जाऊ लागतो. जयूने राकेशचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि माणुसकी खातर जयू राकेशला म्हणते की राकेश काय झालं, या आतमध्ये. राकेश लगेच आतमध्ये येतो आणि तिथे बसत म्हणतो की बोला आत्ता काय म्हणताय. जयू विचारत असते की तुम्हाला कसलं काही टेन्शन आहे का. राकेश म्हणत असतो अहो काही नाही, पण महागाई एवढी वाढली आहे ना की जगणं अवघड होऊन बसलंय. तर मग आता जयू म्हणते हो बरोबर आहे, ते सुद्धा आहेच. आणि जयू लगेच नम्रताला आवाज देऊन राकेशसाठी 1 कप चहा घे मागवायला लावते. राकेश लगेच म्हणतो थँक्यू, खरं तर चहा सुद्धा हवाच होता मला, बाहेर चहा सुद्धा 10 रुपयाला मिळतो. नम्रता आता राकेशला चहा आणून देते. मग त्याच्यानंतर जयू विचारते की राकेश तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणाचं काय करणार आहे. राकेश आता लगेच नाटकं करत म्हणतो की डबा लावणार होतो, पण मात्र जाऊ द्या त्याचं, वडापावच्या गाड्यात तर आहेच सगळीकडे, काहीच नाही तर टपरीवरती चहा बिस्किट तर आहेच ना, चहा बिस्किट जिंदाबाद. तर मग आता जयू म्हणते अहो काही काय, वडापाव चहा बिस्किट हे काय जेवण आहे का, तुम्ही रोज आमच्याकडे जेवत जा. नम्रता सुद्धा लगेच बोलते की राकेशजी आत्या एकदम बरोबर बोलतीये. राकेश म्हणत असतो नाही नको, तुम्ही आम्हाला घर दिले राहिला, त्याच्यामध्ये आणखी ओझं नको. जयू आता म्हणत असते उगाच काही बोलू नका, घरात रोज 3 माणसांचा स्वयंपाक होतो, त्यात एका माणसाचं जास्ती होईल, त्याच्यात काय एवढं. नम्रता सुद्धा म्हणत असते तुम्ही अजिबात संकोच करू नका. राकेशचं म्हणणं असतं नाही नको, रोज रोज तुमच्या घरी जेवायचं म्हणजे. याच्यावरती जयू लगेच राकेशला म्हणते मी तुमच्यावरती आता ओढी ना, नमूला विचारा की माझा गुस्सा किती वाईट आहे ते. नम्रता सुद्धा लगेच राकेशला म्हणते हो राकेशजी, आमच्या आत्याचा गुस्सा खूप वाईट आहे. राकेश लगेच म्हणतो नाही नाही नको, मग गुस्स्यापेक्षा जेवणच बरं. तसं जर असेल तर मला तुमचं ऐकावंच लागेल, जेवीन मी तुमच्याकडे रोज. मग त्याच्यानंतर आता राकेश चहा पित असतो. नम्रता तिकडनं निघून जाते. आता स्वतःशीच विचार करून म्हणतो की चला आपल्या जेवणाचा सुद्धा बंदोबस्त झाला. घरात घुसण्यासाठी आता नवीन कारण मिळालं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव इकडे ईश्वरीकडे येतो आणि तिच्यावरती ओढत म्हणत असतो तू मजुरी करायचीस ना, कशासाठी. तुम्ही पैशात चूक नाही शोधत ना, तुम्ही खूप इमानदार आहात, प्रामाणिक आहात, असं दरवेळेस तोंड वर करून सांगायचीस ना मला. तर मग कुठे गेलं हे सगळं. माझ्याच ऑफिसमध्ये काम करून माझ्याकडनंच तू पगार घेणार आणि वरती मलाच ऐकवणार, हेच ऐकवणार की तुम्ही कसं पैशात सुख शोधत नाही ते. तर मग आता ईश्वरी इकडे अर्णवला म्हणते की चूक झाली माझी, मी इकडे आले. ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते की ईशू आता एक क्षण सुद्धा इथे थांबू नकोस. ईश्वरी तिकडनं जायला लागते, पण मात्र अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि तिला थांबून घेत म्हणतो
थांब, कुठे निघालीयस? तुला एवढं सगळं इझी वाटतं का? मनाला वाटलं की आलीस, मनाला वाटलं की गेलीस. मूर्ख समजलंस का मला? अर्णवचं बोलणं इकडे सगळ्या स्टाफपर्यंत ऐकायला जात असतं आणि सगळा स्टाफ आता अर्णवच्या बोलण्यावरती लक्ष देऊन असतो. अर्णव इकडे ईश्वरीवरती ओढत म्हणतो की काय म्हणालीयस तू? नोकरी करायला आली का इथे? नोकरी करायची असेल तर आता स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आणि तू हा जॉब डिझर्व नाही करत. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायचं म्हटल्यानंतर स्किल्स असावे लागतात. काय म्हणाली होतीस तू? माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे. आता बघतोच की तुला तुझा देव कसा वाचवतो. ईश्वरी अर्णववरती ओढत म्हणते की एक मिनिटं, देवाला काहीही बोलू नका. त्याच्यावरती अर्णव आणखीनच ईश्वरीवरती ओढत म्हणतो की शटाप, आवाज खाली करायचा. माझ्या ऑफिसमध्ये आहेस तू, लक्षात ठेव. इकडे त्या बाहेरच्या दोन्ही मुली ईश्वरीला असा ओरडा मिळतोय ते पाहता त्यांना खूप हसायला येत असतं. अर्णव इकडे ईश्वरीला सांगतो की ज्यांचा स्वतःवरती विश्वास असतो ना, त्यांना हे असे शब्द लागू नाही होत. नशीब, विश्वास आणि डेस्टनी. अर्णव ईश्वरीवरती ओरडतो तर ईश्वरी लगेच मागे पडते. ईश्वरी पडणार तेवढ्यातच लगेच अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. आता जर अर्णवने हात सोडला तर ईश्वरी लगेच झपकन खाली पडेल. अर्णव म्हणतो की तू काय म्हणतीयस की तू इथे नोकरीसाठी आलेलीस? लायकीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असला ना की असा तोल जातोच. मी हात पकडून तुला सावरलंय म्हणून, नाहीतर पडली असशीस. तर मग याच्यावरती ईश्वरी लगेच म्हणते की सोडा माझा हात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्या इकडे बाहेर त्या मुलींकडे येते आणि विचारते की यार एवढा का चिडलाय? याच्यावरती त्या मुली सांगतात की अगं ती देसी गर्ल केबिन मध्ये गेलीये सरांच्या. हे ऐकल्यानंतर तर लावण्या सुद्धा चिडते आणि लगेच ती सुद्धा तिकडनं निघून जाते. ईश्वरीने अर्णवला हात सोडायला लावलेला असतो. तर मग अर्णव म्हणतो की पुन्हा एकदा विचार कर. असं ईश्वरी आणि अर्णवचा हात पकडलेला पाहता इकडे लावण्या भयंकर चिडते. लावण्या बोलायला लागते तर अर्णव तिला शांत करतो. इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की आता तुला फक्त मी वाचवू शकतो, तुझा देव नाही. बोल आता, वाचवू की सोडू? ईश्वरी इकडे विचार करता म्हणते की नको त्या व्यक्तीने सावरण्यापेक्षा माझी मी धडपडलेली बरी आणि तुमची मदत घेतलेली नाही आवडणार माझ्या गणूबाप्पाला. त्यामुळे जरी मी पडले आणि जरी मला लागलं तरी सुद्धा मी थँक्सच म्हणेल आणि ते सुद्धा माझ्या नशिबाला. तर मग अर्णव म्हणतो ठीक आहे, ॲज युअर विश. आणि अर्णव लगेच ईश्वरीचा हात सोडून देतो आणि ईश्वरी धपकन लगेच खुर्चीवरनं खाली पडते. पण मात्र त्याचा अर्णववरती काहीही फरक पडलेला नसतो. त्याच्यानंतर आता इकडे अंजली सुरेश काकाला सांगते की माझ्यासाठी प्लीज ब्लॅक कॉफी आणा. तेवढ्यात आजी येते, ती अंजलीचं बोलणं ऐकते आणि विचारते काय ग ब्लॅक कॉफी कशाला? याच्यावरती अंजली सांगते अगं थोडंसं डोकं दुखतंय. अगं डोकं दुखत असेल तर औषध घे. ब्लॅक कॉफी हा काय उपाय असू शकतो का? तेवढ्यात तिथे लगेच मामी येते आणि मामी म्हणते की डोकं का दुखतंय हे बाजूला राहू द्या, पण मात्र आता आपल्याला कारण शोधायला हवं. मामी अंजलीला विचारते की जावे बापूंनी डोकेदुखी नाही वाढवली ना? आजीला काहीच समजत नाही आणि आजी लगेच मामीवरती ओढत म्हणते की जावे बापूंनी डोकेदुखी वाढवली म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? काहीही बोलतीयस. उचलली जीभ आणि लावली टाळाला. मामी म्हणत असते अहो आई, मी आपलं सहजच बोलले. आजी मात्र चिडत म्हणत असते तू कधी सहज आणि कधी मुंताब बोलतेस ना, हे चांगलंच ठाऊके मला. अंजली बोलायला लागते तर मग आजी लगेच ओढत म्हणते अंजली तू गप्प बस. प्रत्येकाला पाठीशी घालायची सवयच आहे तुला, पण आशाने उपाय नाही मिळत. घरच्या सुनेने नाती आणि घर सांभाळायचं असतं. हे जर हिला ठाऊक नसेल ना तर हिला नीट सांगावं लागेल. मामी आता बोलायला लागते पण मात्र आजी ओढत म्हणते की काहीही बोलू नकोस. आजी मामींच्या जवळ येते आणि तिला म्हणते की घरच्या जावयाबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं याचा नीट विचार कर आणि मग बोलत जा वल्लरी. तू वाटेल ते बोलशील आणि मी तुझं ऐकून घेईल असं वाटलं का तुला? यापुढे जावे बापूंबद्दल एक जरी चुकीचा शब्द निघाला ना तर गाठ माझ्याशी आहे, याद राख. तू जेव्हा लग्न करून आलीस ना तेव्हा अविनाशला चांगली बायको मिळाल्याचं समाधान मिळालं होतं मला. वाटलं होतं मुलीचा संसार नाही, निदान माझ्या मुलाचा संसार तरी सुखाचा होईल. पण मात्र तुझा मुलगा लग्नाला आला, पण मात्र अजून समंजसपणाचा लगुलेश सुद्धा नाहीये तुझ्यात. एक जावई बापू सोडले ना तर तुझ्याकडे बघून मला हे रोज कळतं की या घराला चुकीचा जोडीदार मिळण्याचा शापच आहे. मग आजींचं हे सगळं बोलणं पाहता मामी लगेच तिकडनं निघून जाते. अंजली लगेच आजीला म्हणते अगं आजी केवढी बोललीस गे तू तिला, दुखावली ना बिचारी. आजी लगेच म्हणते बिचारी काय, ती काय बिचारी वगैरे नाहीये. अंजली मात्र म्हणत असते अगं मस्करी केली असेल तिने. आजी म्हणत असते अगं मस्करी काय, घरचा जावई मस्करी करायचा विषय आहे का? तिला मी आज नाही ओळखत आहे. तू फसत असशील तिला, पण मी नाही फसणार. माझा अविनाश बिचारा हिला सांभाळून घेतो म्हणून तर यांच्या संसाराचं काहीही खरं नव्हतं. मग त्याच्यानंतर आता इकडे अंजली म्हणते अगं आजी काही काय विसरलीस का तू? वाढदिवस आहे तिचा आणि वाढदिवसाच्या दिवशी तिला किती बोललीस. आजी म्हणत असते मला आधी सांगायचं ना. अंजली म्हणते जाऊ दे आता, आम्ही कोणीही तिला विश नाही केलेलं कारण संध्याकाळी पार्टी आहे, प्लॅन करायचा आहे.
सरप्राईज द्यायचंय तिला. आजी आता म्हणत असते, "दादा सरप्राईज द्या तिला. निदान यावर्षी तरी माझ्या सुनेला देवा तू सद्बुद्धी दे." आजी तिकडनं निघून जाते आणि मग त्याच्यानंतर अंजली स्वतःशीच म्हणते की नेमकं वाढदिवसाच्या दिवशीच यांच्या दोघींमध्ये वाद झाला. इकडे दुसरीकडे लावण्या ईश्वरीकडे येते आणि तिला विचारते, "तुझी हिंमत कशी झाली ARच्या केबिनमध्ये यायची, आणि ते सुद्धा माझ्या परमिशनशिवाय?" अर्णवसुद्धा लावण्याला ओरडत विचारतो की हिला जॉब कोणी दिला. तर मग लावण्य म्हणत असते की मलाही माहिती नाहीये. अर्णव आता म्हणतो, "मग माहिती करून दे आणि फर्स्ट ऑफच हिला माझ्या ऑफिसमधनं बाहेर काढ." अर्णव ईश्वरीला म्हणतो की "यू आर फायर्ड आणि गेट लॉस्ट. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं." तर लावण्या लगेच ईश्वरीला केबिनमधनं बाहेर घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मामी आता इकडे तिच्या रूममध्ये येते. भयंकर चिडलेली असते. मामासुद्धा तिथेच बाजूला बसलेले असतात. मामी आता स्वतःशीच म्हणते की यांनी मला बर्थडेचं काय वंडरफुल गिफ्ट दिलंय. मामाला सुद्धा माहिती असतं की वल्लरीचा वाढदिवस आहे, पण मात्र ते सुद्धा असं दाखवतात की त्यांना काही माहीतही नाहीये. वल्लरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते, यांच्याच माझा वाढदिवस आहे हे लक्षात नाहीये, अजून कोण लक्षात ठेवणार आहे. इकडे आता मामा लगेच म्हणतात की "तू मनातल्या मनात मला काही म्हणालीस का?" वल्लरी लगेच ओढत म्हणते की "मी कोण आहे म्हणणारी? या घरात तुमची आईच तर सारखं काहीतरी म्हणत असते. तुझा मुलगा लग्नाला आला तरी सुद्धा तुझ्यामध्ये समंजसपणा नाही असं म्हणाली ती ओल्ड लेडी मला. माझ्यामध्ये समंजसपणा नाहीये का? सुनेसारखं वाग असं मला म्हणतात. मी एवढं केलं या घरासाठी, त्यांच्या नातवंडासाठी, आणि तरी सुद्धा या घरामध्ये मला थोडीही किंमत नाहीये." मामा आता विचारत असतात की "अगं वल्लरी शांत हो, एवढं चिडायला तुला झालंय काय?" वल्लरी म्हणत असते, "मला काय विचारताय, तुमच्या आईला जाऊन विचारा ना. वेडी का मी? त्या मला सून नाही मानत तर शाप मानतात. या घराला मिळालेलं शाप आहे मी." वल्लरी भयंकर चिडत असते. तर मामा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग वल्लरी म्हणते, "कशी शांत होऊ मी? माझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर वाढवलं असतं का नंदेच्या 2 पोरांना? तुमच्या बहिणीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा तुमची आई घेऊन आली होती आपल्या घरामध्ये यांना. पोटच्या पोरासारखं त्यांना कोणी वाढवलं तर मी वाढवलं. अविनाश पाटील आहात ना तुम्ही, मग राजे शिर्केंची मुलं वाढवणं पाटलांची जबाबदारी कशी? त्यांच्या काकांनी दिलं त्यांना हकलून, पण त्यांच्या दोघांना स्वीकारलं कोणी? तर मीच ना." मामा आता म्हणत असतात, "अगं वल्लरी तू कुठे जुनं काढत बसलीयेस?" वल्लरी मात्र म्हणत असते, "मी काढणार, सगळं जुनं उकरून काढणार. मला सांगा कोण आलं होतं त्यावेळी माझ्याकडे? तुमची आईच ना. मला म्हणाले की हे दोघं इथेच राहतील, आपले खर्चही वाढतील, त्याच्यामुळे तू दुसऱ्या मुलाचा विचार नको करू. केलं ना मी सगळं मान्य. त्यानंतर अर्णवच्या बिझनेससाठी मी माझे दागिने विकले." मामा आता म्हणत असतात, "तुझे दागिने का? वल्लरी हे बघ, हे जरा जास्त होतं या." वल्लरी मात्र चिडत म्हणत असते, "मी एवढं सगळं करून सुद्धा ती ओल्ड लेडी का विसरून जाते? या घरासाठी मी एवढा त्याग केला, पण मला काडीचीही किंमत नाहीये. पण आता मला धमकी देते ही बाई." मामा म्हणत असतात, "बाई नाही, आई." वल्लरी म्हणते, "माझी नाही तर तुमची." तर मग मामा म्हणतात की "हो, ती माझी आई आहे आणि तुझी सासू आहे, हे विसरू नकोस. वल्लरी तुझा राग किती जरी रास्त असला ना तरी सुद्धा ती तुझी सासू आहे याचं भान ठेव." वल्लरी मात्र म्हणत असते की आता भानावरती राहणं त्यांचं काम आहे, माझं नाही. समजलं ना? या घरासाठी, त्या अर्णव अंजलीसाठी मी काय काय केलंय ना याचं भान त्यांनी ठेवायचं, ते सुद्धा सतत, कायम आणि 24 तास. मामा आता म्हणत असतात, "हे बघ वल्लरी, तू किती जरी चिडली तरी सुद्धा त्याने काही साध्य होणार आहे का? नाही ना." मामी म्हणत असते, "बास आता, मी गप्प नाही बसणार. त्यांच्या सांगण्यावरनं मी दुसरं मूल नाही होऊ दिलं, पण माझ्या आकाशला त्याचा हक्क कसा मिळत नाही ना हे बघतेच मी आता." त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्या ईश्वरीचा हात पकडून तिला बाहेर आणते. लावण्या ओरडत विचारते की "कोणाला विचारून गेलीस ARच्या केबिनमध्ये? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आणि कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? मी एवढ्या मुली बघून तुला सिलेक्ट केलं तर तू स्वतःची लायकी विसरलीस का? तू डायरेक्ट AR समोर गेलीस. इथे 10-10 वर्ष काम करणारे लोक सुद्धा त्या ARच्या केबिनमध्ये नाही गेलेले, आणि तू पहिल्याच दिवशी गेलीस." ईश्वरी आता सांगत असते, "मॅडम मी फक्त या अपॉइंटमेंट लेटरवरती साईन आणायला गेले होते." लावण्य आता ईश्वरीच्या हातातलं ते अपॉइंटमेंट लेटर घेते आणि ईश्वरीच्या समोर फाडून टाकते. ईश्वरी आश्चर्याने लावण्याकडे पाहत असते. लावण्य आता म्हणते की "तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखते. यार मोठा सेलिब्रिटी आहे म्हणून पहिल्याच दिवशी त्याच्याकडे ओळख वाढवायला गेलीस ना? आत्ताच्या आत्ता निघ आता इकडनं." लावण्य ईश्वरीला धक्का देते आणि ईश्वरी तशीच खाली पडते. ते सगळं केबिनमधले लोक सुद्धा आश्चर्याने पाहत असतात आणि त्या दोन्ही मुलींना खूपच हसायला येत असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी मंजूकडे गेलेली असताना ती सांगत असते की "मला माझं लॉकेट परत मिळवायचंय. आता ही नोकरी सोडून मी अजिबात नाही जाणार." ईश्वरी न घाबरता डायरेक्ट अर्णवच्या केबिनमध्ये जाते आणि त्याला म्हणते की "आता मी न घाबरता ही नोकरी करणार." अर्णव ईश्वरीला म्हणतो, "दिली तुला नोकरी, तुला मी नोकरीची ऑफर देतो.
फक्त 15 दिवस माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करून दाखव. तर मग ईश्वरीसुद्धा अर्णवला स्पष्टपणे सांगते की मी ईश्वरी संजय देसाई फ्रॉम इंदोर स्वीकारते तुमची नोकरी. अर्णवचं म्हणणं असतं, जर तू नोकरीसाठी टिकली नाहीस तर तुला मला 1,00,000 रुपये द्यावे लागतील. हे माहीत असताना देखील ईश्वरी अर्णवचं चॅलेंज एक्सेप्ट करते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.